राज्यातील 416 शासकीय वसतिगृहांची नावे बदलण्यात येणार आहेत। त्याचबरोबर यापुढे देखील सुरू होणाऱ्या शासकीय वसतिगृहांची नावे निश्चित करण्यात आलेली आहेत। हा नेमका काय विषय आहे? राज्यामध्ये एकूण किती शासकीय वसतिगृह आहेत? राज्यातील किती आणि कोणत्या शासकीय वसतिगृहांची नावे बदलणार आहेत? शासकीय वसतिगृहांची नावे बदलण्यामागे नेमका काय हेतू आहे? ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदेश। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती शासनाचे महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे GR आणि महत्त्वाच्या घडामोडी सोप्या भाषेमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात। त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामुळे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती व्हावी, तसेच त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृह ही योजना राबवली जाते। सदर योजनेअंतर्गत राज्यात एकूण 449 वसतिगृहे कार्यरत आहेत। त्यामध्ये मुलांची 231 आणि मुलींची 218 वसतिगृहे सध्या सुरू आहेत। सदर शासकीय वसतिगृहांमध्ये 24,958 मुलांची व 21,715 मुलींची प्रवेश क्षमता आहे। ह्याप्रमाणे शासकीय वसतिगृहांमध्ये एकूण 46,673 विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येते। विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, सकाळचा नाश्ता, 2 वेळचे पोटभर जेवण, विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शालेय गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, गमबूट, कला शाखेतील विद्यार्थ्यांना चित्रकला, शैक्षणिक सहल, स्नेहसंमेलन, करमणूक व्यवस्थेसाठी भत्ता, क्रीडा वस्तू खरेदीसाठी रक्कम, प्रत्येक शासकीय वसतिगृहासाठी कलर टीव्ही, ॲक्वागार्ड व वॉटर कूलर, फायर फायटिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे उपलब्ध करून दिली जातात। सदर योजनेअंतर्गत राज्यामध्ये सध्या 449 वसतिगृहे कार्यरत आहेत। त्यापैकी बहुतांश शासकीय वसतिगृहांना मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह अशा प्रकारची नावे दिली गेली असल्याने मागासवर्गीय हा शब्द समाजातील उपेक्षित, शोषित घटकांसाठी वापरण्यात येत असून ह्या शब्दातून समाजातील विषमता व शोषण अधोरेखित होते। त्यामुळे मागासवर्गीयांसाठी चालविण्यात येणारी संस्था अशी या संस्थांची ओळख निर्माण होते व त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन देखील बदलतो। त्यामुळे ह्या शासकीय वसतिगृहांच्या नावातील मागासवर्गीय शब्द वगळून त्याऐवजी महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सध्या 449 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत। त्यापैकी 416 शासकीय वसतिगृहांची नावे बदलण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत यापुढे नव्याने सुरू होणाऱ्या वसतिगृहांना नावे देताना मुलांच्या वसतिगृहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह अशी नावे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर सामाजिक न्याय विभाग आणि शासनाच्या ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।